नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? खूप दिवसांनी मी माझा व्हिडिओ अपलोड केला आहे. मला खरंच खूप भारी वाटतं तुम्हाला सगळ्यांना भेटून. आणि मी हा टॉप असा दाखवते कारण मी तो स्वतः शिवलेला आहे. मला नक्की सांगा मी तो कसा शिवलेला आहे. आणि जेव्हापासून माझे व्हिडिओ बंद आहेत ना, तेव्हापासून या आरशाकडे लक्ष देणंही झालं नाही. व्हिडिओ बंद तर आरशाकडे लक्ष देणंही बंद झालं. म्हणून सर्वात पहिले तर ते सकाळी सकाळी स्वच्छ करून घेतलं. आणि हो, मी केस पण खूप शॉर्ट केलेत कारण माझ्या धन्याला आवडतात छोटे केस ठेवलेले. हो, मागचा गोंडा थोडासा छोटा येतोय, पण तरीसुद्धा मला आवडतं. आता दिवसभर तर काय मी केस रिकामी नाही ठेवू शकत ना काम करताना, म्हणून घेतलं गोंडा बांधून. तुमच्याकडे काय म्हणतात? गोंडा म्हणतात, पोनी म्हणतात, काय ते पण सांगा. मस्तपैकी देवपूजा करायची होती म्हणून गॅलरीतली होती नव्हती तेवढी सगळी फुलं तोडून घेतली. आणि माझ्या गॅलरीमध्ये ना एक पक्षी आहे, मला नाव नाही माहिती त्याचं, पण त्याने ना 3 अंडी दिली आहेत. आणि हे जे फुलं आहेत ना मोगऱ्याचे, ते आदल्या दिवशीचे आहेत पण ते अजूनसुद्धा ताजे दिसतात. देवपूजा करून मस्त ताजे आणि फुलं ठेवून दिले. आणि मी खरंच स्वतःला ब्लेस्ड समजते की माझ्या गॅलरीमध्ये इतके छान फुलं उमलतात रोज. आणि मी ते देवांच्या चरणी अर्पण करते. देवपूजा करून घेतली, अगरबत्ती लावली. आणि जेव्हा अगरबत्ती लावतो ना, तोवर वाटतच नाही की आपण देवपूजा केली आहे. छान असं सुगंध दरवळतो ना, तेव्हाच भारी वाटतं. आणि मला तोरड्या घालाय ना असं जास्त काही आवडत नव्हतं अगोदर, पण आता बऱ्यापैकी आवडायला लागलं आहे. म्हणून मस्त स्वच्छ धुवून घेतल्या. 80-90% तरी छान नवीन दिसत होत्या. माझ्या नखांना इग्नोर करा कारण मला माझे नखं मोठेच आवडतात, पण सध्या बऱ्यापैकी खराब झालेत. आणि भरपूर वेळापासून मी गॅलरीमध्ये काही ना काही काम करत होते, म्हणून हा पक्षी ना वाट बघत होता की ही कधी जाईल आणि मी कधी येईल माझ्या अंड्यांपाशी. शेवटी आई ती आईच असते नाही का. तिने मग आली होती तिच्या अंड्यांपाशी आणि मी तो व्हिडिओ पण कॅप्चर केला. मशीनवर बसायचं होतं मला, म्हणून म्हटलं पहिले तहान भूक काय लगेच लागते मशीनवर बसल्यावर, काय काम करायला लागलं. म्हणून पहिले पाणी वगैरे पण घेतलं, पुन्हा एकदा फ्रेश पण झाले होते कारण काम करून थकले होते आधीच. पण मग ठरवलं होतं की बसायचंच. आणि ना जेव्हा कधी मी मशीनवर बसते ना, तेव्हा मला असं वाटतं मशीन स्वच्छ रिकामी असावी, पण ते काय होत नाही. पहिले 5-10 मिनटं तर ते आवरण्यातच जातात. मग एवढं काय मशीनचं काम केलं नाही, पण केलं बऱ्यापैकी. नंतर संध्याकाळी 8-8:30 वाजता हे आले होते, म्हणून उशिरा का होईना आम्ही मस्त दोघांनी एन्जॉय करत चहा वगैरे पिऊन घेतला. चहा उकळतोय तोवर ना मस्त माझ्या विना आवडीचं माझं काम केलं, भांडे लावायचं. या तुम्हीसुद्धा खूप दिवसांनी चहा घ्यायला माझ्याकडे. दुसऱ्या दिवशी माझे घरचे येणार होते म्हणून बेसनपीठ आणून ठेवलं ढोकळा बनवायचा. रात्री 9:30 वाजता मी जाऊन बेसनपीठ घेऊन आले होते. जेवणामध्ये तर आजचं काही सिम्पलच मेनू होतं. जेवण वगैरे करून घेतलं. घरातली बाकीची जी काही किरकोळ कामं होती ती उरकून घेतली. आणि ह्या उन्हाळ्यात ना मला तर आठवतंय मी 1-2 वेळाच माठ भरला असेल कारण मला खूप जास्त सर्दी वाटायची यावेळेला, म्हणून मला फिल्टरचं पाणीच कम्फर्टेबल वाटायचं. पण दुसऱ्या दिवशी घरचे येणार होते म्हणून त्यांना थंड पाणी असावं म्हणून माठ भरून ठेवला. आणि असं संपला आजचा दिवस. चला आता भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय गणेश.